तर महापालिकेचे महामुद्दे या कार्यक्रमामध्ये अमरावती शहरातील रहिवासी कॉलनीमधील कचऱ्याची समस्या दाखवण्यात आली होती। एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर अवघ्या 2 दिवसांमध्ये महानगरपालिका प्रशासनाला जाग आली असून 4 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याचा अखेर बंदोबस्त करण्यात आलाय। अमरावतीमध्ये नियमित नालेसफाई होत नसल्याची समस्या एबीपी माझानं मांडलेली होती। सर्वसामान्यांच्या प्रश्नांना एबीपी माझानं वाट मोकळी करून दिली होती आणि त्यानंतर आता अमरावतीकरांना मोकळा श्वास घेता येतोय। तर 2 दिवसांपूर्वीची ही दृश्य आपण बघतोय आणि एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर 2 दिवसांनंतर आता या नाले सफाईला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसतंय। तर महापालिकेचे महामुद्दे या आमच्या खास कार्यक्रमामध्ये अमरावती शहरातील रहिवासी कॉलनीमधल्या कचऱ्याची समस्या आम्ही दाखवलेली होती। 2 दिवसांपूर्वीची ती दृश्य आपण या टीव्ही स्क्रीनवरती बघतोय आणि आम्ही ती बातमी दाखवल्यानंतर अवघ्या 2 दिवसात पालिका प्रशासनाला जाग आली आणि 4 वर्षांपासून साचलेला जो कचरा आहे तो अखेर बाहेर काढायला आता सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत ज्या महिलांनी आक्रमक भूमिका मांडली होती त्या महिला सगळ्या सोबत आहे। काय सांगाल, एबीपी माझानं बातमी दाखवली आणि नाली सफाई सुरू झाली। एबीपी वाल्यानं बातमी सांगितली आणि नाली सुरू झाली। आमच्याकडे 30 वर्षापासून कोणीच आलेलं नाही, फक्त तुम्हीच। आता तुमचं नाव काय आहे ते काही मला माहित नाही। ते हो, एबीपी माझा त्याने सुरुवात केली। मला 20 वर्ष झाले इथं राहायला, पण काहीच कोणी दिसत नाही। हो, म्हणून त्याच्यासाठी हे त्या दिवशी तुम्ही आले म्हणून हे आम्ही तुमच्या समोर हे मांडले। हां हां, तुम्ही समोर या, काय सांगाल, एबीपी माझानं बातमी दाखवली। हे आम्हाला आता फक्त रोडची आवश्यकता आहे आणि रोड झाला पाहिजे आणि नाल्या कचरा काढायला वगैरे सगळे आले पाहिजे, साफसफाई करायला। नाल्या हा नाला केव्हा साफ झाला होता यापूर्वी? याच्या पहिले आम्हाला माहितच नाही। अजून 4 वर्ष झालं मला इथे यायला, पण अजूनपर्यंत नाला साफ झाला नाही। नाल्या सुद्धा काढायला कोणी येत नाही इथे। एबीपी माझानं बातमी एबीपी न्यूज वाल्याने बातमी दाखवली आणि त्याच्यानंतर परत तुम्ही आता डबल आले, तर हे व्यवस्था झाली। आता काढायसाठी आले हे लोक। अजून महानगरपालिकेचे महामुद्दे हा आम्ही कार्यक्रम एबीपी माझावर सुरू केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्येच आम्ही ह्या सगळ्या अमरावती शहराची समस्या मांडली होती। काय सांगाल एबीपी माझाबद्दल? एबीपी माझाबद्दल हे अभिनंदन करते आणि त्यांचं धन्यवाद करते की इथे आले करते। एबीपी वाल्याचं स्वागत करते आणि धन्यवाद देते। एबीपी वाल्यांना धन्यवाद देते। परंतु खरोखर या महिलांच्या आक्रमक भूमिका आणि खरोखर खूप समस्यापासून हे हैराण झालेले होते। एबीपी माझानी एक बातमी दाखवली आणि महानगरपालिकेचं या ठिकाणी साफसफाई अभियान सुरू झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या महिलांनी एबीपी माझाचं खास करून अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।